तर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे नव्या राजकीय चर्चा आता सुरू झाल्यात। इंडिया आघाडीमध्ये यायचं असेल तर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंशी बोलतील आणि त्यानंतर दिल्लीमध्ये प्रमुख नेत्यांसमोर हा प्रस्ताव ठेवला जाईल असं राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे राज ठाकरे इंडिया आघाडीमध्ये सहभागी होणार का याबाबत चर्चा सुरू झाल्यात। तर निवडणुकीआधी भाजपसोबतचे अनेक पक्ष हे आमच्यासोबत येतील असा दावा राऊतांनी केलेला आहे। सन्माननीय राज ठाकरे यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे, त्यांची एक स्वतंत्र भूमिका आहे। महानगरपालिकेत ते शिवसेनेबरोबर जरी युतीमध्ये असले तरी त्यांची एक भूमिका आहे। असं वाटलं की राज ठाकरे यांनी सुद्धा या प्रवाहात सामील व्हायला पाहिजे, तर इंडिया अलायन्सच्या प्रमुख नेत्यांना त्यांच्याशी चर्चा करावी। जर त्यांची महाराष्ट्रातल्या जागा जिंकण्यासाठी जे त्यांची आवश्यकता आम्हाला आहे असं वाटलं तर नक्कीच प्रमुख नेत्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा करावी। देशभरातले अनेक महत्त्वाचे पक्ष जे आहेत, ज्यांना भाजपची गुलामी नको आहे आणि काही पक्ष त्यांच्याबरोबर त्यांच्या आघाडीत सुद्धा आहेत भाजपच्या, असे अनेक पक्ष इंडिया आघाडीच्या संपर्कात आहेत आणि ते योग्य संधीची आणि योग्य वेळेची वाट पाहतात। हे तुम्हाला मी खात्रीनं सांगतो। ज्या क्षणी लोकसभा निवडणुका होतील ची घोषणा होईल त्याच्या आधी अनेक जगजीवनराम जे आणीबाणीमध्ये जगजीवनराम बाहेर पडले होते काँग्रेसमधून, भाजपातून किंवा त्यांच्या आघाडीतले अनेक जगजीवनराम हे आमच्याबरोबर आलेले असतील। जेव्हा महापालिकेची निवडणूक झाली तेव्हा देखील संजय राऊतांनी अनेक प्रयत्न केले की सन्माननीय राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये यावेत, परंतु राज ठाकरे कधीही राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये एकत्र येणार नाहीत। राहुल गांधींनी सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आणि राज ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सच्चे भक्त आहेत। ते तुमच्यासारखं नौटंकी करत नाहीत। तर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे आता नव्या राजकीय चर्चा सुरू झाल्यात आणि एकंदरीतच काय नेमकं आज होतं या संदर्भात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे।